सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून समाजसेवेसाठी झोकून देणारं नाव म्हणजे दीपक मानकर. समाजकारण, राजकारण, रक्तदान, क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारा कार्यकर्ता म्हणून दीपक भाऊंची ओळख अवघ्या पुणे शहराला आहे. कर्णाचं दातृत्व आणि कुशल नेतृत्व हे महत्वाचे गुण असलेल्या समाजातील प्रत्येक घटकांशी माणुसकीचं नातं जोडणारा एक सहृदय माणूस म्हणून ते परिचित आहेत. या आधारवडाचा सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्तानं हा अल्प परिचय. छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या महामानवांना दैवत मानणारा आणि त्यांनी दाखवलेल्या प्रकाश वाटेवरून चालणारा हा उमदा युवक. पददलितांची, गोरगरिबांची दुःख आपली मानणारा, त्यांचा जणू समाज बांधवच. या साऱ्या समाजाला बरोबर घेऊन जनसेवा हीच ईश्वर सेवा हा विधायक विचार घेऊन दीपक मानकर मार्गक्रमण करत आहे. दशदिशांना पसरलेल्या कर्तृत्वाच्या सुगंधानं, जनकार्याच्या महतीमुळे पुणे महानगरपालिकेसाठी वॉर्ड क्रमांक 57 मधून 5361 एवढ्या विक्रमी मतांनी ते निवडून आले. जनता जनार्दन त्यांच्यावर प्रसन्न झाला. वर्षभरात 3 कोटी रुपयांची विकास गंगा त्यांनी वॉर्डात आणली. जनसामान्यांच्या मूलभूत सुविधा त्यांनी भगीरथ प्रयत्नांनी त्यांना मिळवून दिल्या. विकासाचा झंझावात त्यांनी शब्दशः खरा केला. कोथरूडमध्ये जागतिक पातळीवर प्रसिद्ध होईल अशी शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी स्मारक स्वरूपात उभारण्याचा संकल्प या मर्द मावळ्यानं केलेला आहे. उदंड समाज कार्य, शिस्तबद्ध हजारो युवकांचं पाठबळ, गोरगरिबांचा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद ही दीपक मानकर यांची शक्तिस्थानं. सद्गुरू गुरुनाथ मुंगळे महाराज यांच्या गुरु आज्ञेनं स्वामी भक्त दीपकनी 2 वर्षांपूर्वी पाषाण इथे सद्गुरू गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे श्री दत्त ध्यान मंदिराची उभारणी केली. गेल्या 3 दशकातील समाज कार्याची दखल घेऊन माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, ज्येष्ठ समाजसेविका बानू पोयाजी, बाळासाहेब भारदे, डॉक्टर प्रकाश आंबेडकर, डॉक्टर रामचंद्र देखणे या दिग्गजांच्या हस्ते दीपक भाऊंना सन्मानित करण्यात आलं. राजीव गांधी युवा पुरस्कार, दानशूर कर्ण पुरस्कार त्यांनी प्राप्त केले. समाज धोरणांनी दीपक मानकरांचं केलेलं कौतुक आता त्यांच्याच शब्दात ऐकूया.